राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये समर्थनासाठी ठाकरे आणि पवारांना फोन केला। ठाकरे म्हणाले, चर्चा करून कळू तर विरोधी उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागेल असं पवार म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी फडणवीसांची विनंती, मात्र ते आमच्या विचारांचे नाहीत असं पाठिंबा देणं शक्य नाही। शरद पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। जो पक्ष फोडला, ज्यांचे आमदार खासदार विकत घेतले त्यांच्याकडेच मतं मागत आहेत। तुम्हाला तुमची मतं फुटण्याची भीती वाटते का? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल। तर आरएसएस प्रतिबंधित संस्था आहे का? कुणी आरएसएसच्या कार्यक्रमाला गेल्यावर आकांड तांडव कशाला? आरएसएसच्या सुरेत्रा पवारांच्या हजेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर मी स्वतः संघाचा स्वयंसेवक, मला अभिमान आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया। आरएसएस काय बँड ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्याकरता एवढा आकांड तांडव करण्याची आवश्यकता काय आहे? मुंबई पालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जवळपास 2017 सारखीच असेल। कोस्टल रोड मेट्रो सारख्या विकास कामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेमध्ये किरकोळ बदल। महायुतीचं सरकार म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। चाकणकर यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देवाची उपमा। तर चाकणकर यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल आदर आणि म्हणून त्यांनी देवाची उपमा दिली। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हमारी सरकार त्रिदेव की सरकार है, ब्रह्मा विष्णु महेश की सरकार है और मुझे ऐसा लगता है इस ब्रह्मा विष्णु महेश की सरकार में हमारे देवेंद्र जी बहुत अच्छी तरह से हमें सहयोग कर रहे हैं। धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना मोठा कृषी घोटाळा केला। मंत्र्यांना अहवाल पाठवलेल्या कृषी सचिवांची देखील तात्काळ बदली सुद्धा करण्यात आली। अंजली दमानिया यांचा मोठा आरोप। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठे खड्डे। तर मुंबईतल्या खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट पालिका आयुक्तांना फोन। MMRDA MSRDC BPT यांच्या रस्त्यावरील खड्डे देखील पालिका स्वखर्चामधून बुजवणार। गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याला प्राधान्य।